नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. 2 दिवसानंतर जो तुमचा इंग्लिशचा पेपर होणार आहे, त्या पेपरमध्ये कसे प्रश्न येणार आहेत, कोणते प्रश्न येणार आहेत, कोणत्या सेक्शनमध्ये कोणते प्रश्न असणार आहे, त्या प्रश्नांना कसं सोडवायचंय. ठीक आहे, जर अशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवला बाळांनो, तुम्हाला 80 पैकी 80 भेटतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, पेपर चेकर 1 मार्क तुमचा कापू शकत नाही. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बघा. मी कुठं कर्ली ब्रॅकेट देतोय, कुठं बॉक्सवालं ब्रॅकेट देतोय, प्रत्येक गोष्टी व्यवस्थित बघा. ठीक आहे, जर अशा पद्धतीने लिहिला तुमचा 1 मार्क कटणार नाही बाळांनो. ठीक आहे, सुरू करूया आपण लगेच, पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. 150K चं टार्गेट आहे आपलं बोर्ड सुरू होण्याआधी. मला माहिती आहे तुम्ही ते कंप्लीट करून देणार. ठीक आहे, कारण असे पेपर लीक्स टाकणार आहे बाळांनो मी पुढे. मराठी, हिंदी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, तुमचे 5-5, 6-6 व्हिडिओज येणार आहेत प्रत्येक सब्जेक्टचे. ठीक आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे बाळांनो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओचे 3000 लाईक्स लगेच कंप्लीट करून द्या बाळांनो. उद्या परत मी शेवटचा एक इंग्लिशचा व्हिडिओ टाकेल, ज्याच्यात मी एक्झॅक्ट गोष्टी अजून सांगण्याचा प्रयत्न करेल, जर तुम्ही या व्हिडिओला 3000 लाईक्स उद्यापर्यंत कंप्लीट करून दिले तर. ठीक आहे, सुरू करूया आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल, लगेच जॉईन करा. 12वी बोर्डाचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. कुठूनही काही प्रश्न लीक झाला, आता सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बाळांनो कुठून ना कुठं प्रश्न लीक होण्याचे, काही ना काही गोष्टी घडण्याच्या. सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतील, लगेच जॉईन करा. ठीक आहे, चला सुरू करूया बाळांनो आपण आता इंग्लिशच्या पेपरला. ठीक आहे, क्वेश्चन पेपरवरती जाऊया, त्यानंतर मी तुम्हाला एक आन्सर दाखवतो कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे, तर पहिला प्रश्न काय असतो बाळांनो? पहिला प्रश्न तुमचा असतो बाळांनो प्रोज सेक्शन. प्रोज सेक्शन म्हणजे काय रे बाळांनो? पहिला सेक्शन तुमचा प्रोज असतो बाळांनो. प्रोज मध्ये 2 क्वेश्चन असतात, पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन. ठीक आहे, पहिला क्वेश्चन असतो बाळांनो सीन पॅसेज वरती, दुसरा असतो अनसीन पॅसेज वरती, आणि याचे बाकीचे सब क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, क्वेश्चन 1 चे सब क्वेश्चन, क्वेश्चन 2 चे सब क्वेश्चन. आता जो पहिला क्वेश्चन असतो बाळांनो, त्याला तुम्ही व्यवस्थित वाचायचंय. ठीक आहे, पॅसेज वाचायचा आहे. ठीक आहे, सीन पॅसेज असतो. सीन पॅसेज कोणता येणार आहे ते ऑलरेडी सांगितलंय मी तुम्हाला, है ना, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत सांगून देईल. ठीक आहे, पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, आता पहिला जो प्रश्न आहे बाळांनो, ग्लोबल अंडरस्टँडिंग, त्याच्यामध्ये 2 गोष्टी येऊ शकतात. एक तर तुमच्या फिल इन द ब्लँक्स येतील, एक तर तुमचं ट्रू ऑर फॉल्स येईल. बरोबर, जर ट्रू ऑर फॉल्स आलं तर तुम्ही लकी असं समजा. ठीक आहे, 4-5 ट्रू ऑर फॉल्स आले, सगळे जरी तुम्ही ट्रू मार्क्स केले, सगळे फॉल्स मार्क केले, तरी तुमचे राईट येऊन जातात 2-3. ठीक आहे, असं करायचं नाही. जेव्हा या गोष्टी केव्हा करायच्या असतात, जेव्हा तुम्हाला काहीच उत्तर येत नाही, तेव्हा या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ठीक आहे, आता इथं दिलेलं आहे फिल इन द ब्लँक्स. आता फिल इन द ब्लँक्स कशा पद्धतीने लिहायचंय ते बघा बाळांनो, ते खूप महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं, सेक्शन 1. जेव्हा तुम्ही सेक्शन चेंज करताय, त्या सेक्शनचं नाव लिहा, फक्त क्वेश्चन नका लिहून येऊ बाळांनो. सेक्शन जर लिहिलं, हे एक प्लस पॉईंट असतं. पेपर चेकर लगेच तुमचे मार्क्स तिथं वाढून जातात इनडायरेक्टली. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 2 कॉलम्स काढायचे आहेत बाळांनो, पहिला मोठा कॉलम आणि दुसरा छोटा कॉलम. ठीक आहे, असे 2 कॉलम काढले. पहिल्या कॉलम मध्ये बाळांनो नेहमी तुमचा क्वेश्चन नंबर असेल, जो मेन क्वेश्चन आहे. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3. सेकंड याच्यामध्ये काय असेल बाळांनो, तुमचा सब क्वेश्चन असेल, ABCD. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवतो. बघा इथं काय म्हटलंय बाळांनो, इथं जेव्हा तुम्ही इथं बघता, क्वेश्चन 1 चा A आहे बाळांनो, बरोबर, आणि त्यानंतर A चे A1, त्यानंतर त्याचे सब क्वेश्चन रोमन नंबर्स मध्ये. तुम्हाला लिहिताना सुद्धा तसंच लिहायचंय बाळांनो. क्वेश्चन 1 लिहिला, त्याचा हा सब क्वेश्चन. आता या सब क्वेश्चनला मी कोणत्या ब्रॅकेटने कंप्लीट केलं बाळांनो? बॉक्स ब्रॅकेटने, है ना, आणि त्यानंतर मला कोलन ब्रॅकेटने कंप्लीट करायचं A1. हा A1 A चा सब क्वेश्चन आहे बाळांनो. क्वेश्चन 1 चा सब क्वेश्चन A, त्याच्यानंतर A1 त्याचा सब क्वेश्चन, आणि त्यानंतर जे बाकीचे आहेत बाळांनो त्यांना तुम्हाला रोमन नंबर्स मध्ये लिहायचंय. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रेझेंट केलं बाळांनो हा कॉलम, मी गॅरंटी देतो पेपर चेकर इम्प्रेस. त्यानंतर तुमचे मार्क्स फास्ट वाढतात बाळांनो. या गोष्टीला समजा, लँग्वेजेस मध्ये पेपर प्रेझेंटेशनला खूप जास्त मार्क्स असतात. ठीक आहे, ही गोष्ट समजली तुम्हाला. आता फिल इन द ब्लँक्स आहे. फिल इन द ब्लँकच्या केसमध्ये तुम्हाला पूर्ण फिल इन द ब्लँक्स लिहायचे बाळांनो विथ सेंटेन्स. नुसतं एवढं लिहिलं तुम्हाला मार्क भेटणार नाही, या गोष्टीची नोंद घ्या. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, फॉर इन केस तुमचं ट्रू ऑर फॉल्स आलं, ट्रू ऑर फॉल्सच्या केसमध्ये फक्त ट्रू लिहा, फक्त फॉल्स लिहा, तुमचं काम संपून जातं. ठीक आहे, तिथं तुम्हाला पूर्ण सेंटेन्स लिहायची गरज नाही. बघा इथं जो प्रश्न होता, इथं काय प्रश्न होता तुमचा, राजू हॅड कम टू जंगल. पूर्ण सेंटेन्स लिहिलं, त्यानंतर फिल इन द ब्लँक्सला प्रॉपरली अंडरलाईन केलं बाळांनो, है ना. तशाच पद्धतीने तुम्ही 2-3 बघू शकतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता काय होतं बाळांनो, A चालू आहे आपला, बरोबर. A चा आता A2 आहे. A2 काय आहे बाळांनो, इथं बघू शकता तुम्ही. जस्ट अ सेकंड. A2 काय तुमचा कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. ठीक आहे, याच्यात तुम्हाला काय सांगितलंय, पिक आउट अँड राईट 2 स्टेटमेंट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट टेलिंग अस दॅट रायटर वॉज लॉस्ट. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्ही 2 सेंटेन्स कसे लिहिले बघा बाळांनो. A2 पहिले टाकला, त्यानंतर पहिला, दुसरा. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही म्हणणार
इथं रोमन नंबर तर इथं टाकायचे होते, आता तुम्ही इथं का टाकले बाळांनो? हे रोमन क्वेश्चन्स आहेत बाळांनो, हे रोमन तुमचे पॉइंटर्स आहेत, म्हणून यांना तुम्हाला मध्ये इन्क्लूड करावं लागतं. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, बघा पेपर चेकर या गोष्टींकडे लक्ष देतो बाळांनो, आणि त्याच हिशोबाने तुमचे मार्क वाढतात, है ना. या सगळ्या गोष्टी मी फिजिक्स केमिस्ट्रीला नाही सांगत, या गोष्टी मी इंग्लिश मराठी हिंदीलाच सांगतो, है ना. त्यानंतर बघा बाळांनो, त्यानंतर काय इंटरफेरन्स, इंटरप्रिटेशन, अनालिसिस. ठीक आहे, याच्यात काय गिव्ह रिझन बोललेले आहेत. आता गिव्ह रिझन लिहिताना बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्ही रिझन्स लिहिताय, हे पहिलं रिझन झालं, हे दुसरं रिझन झालं. पहिले पूर्ण सेंटेन्स लिहा, त्यानंतर बिकॉज वर्ड टाका, आणि त्यानंतर तुमचं पहिलं रिझन, दुसरं रिझन लिहा. नुसतं डायरेक्ट 1 आणि 2 टाकून नका येऊ, तुम्हाला मार्क इथं भेटणार नाही. गोष्ट समजते? ठीक आहे. त्यानंतर आपला फेवरेट स्पॉट बाळांनो, कोणता आपला फेवरेट स्पॉट? पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्सला तुमचा एक सुद्धा मार्क कटणार नाही, स्वतः पेपर सेटरने सांगितलं, स्वतः बोर्डाने सांगितलं. ठीक आहे, फक्त तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स लिहायचा कसा आहे त्याच्यावर खूप जास्त लक्ष द्यावं लागणार आहे बाळांनो. इथं मी आता थोडासा तुमचा टाइम घेणार आहे. पर्सनल रिस्पॉन्स लिहिताना कमीत कमी बाळांनो मिनिमम 5 ओळी तरी लिहा, मिनिमम 5 ओळी तुम्हाला लिहायच्या आहेत. ठीक आहे. पर्सनल रिस्पॉन्स जेव्हा पण तुम्ही लिहिताय तेव्हा तुम्हाला व्हेन आय वॉज, अकॉर्डिंग टू मी, ऍज पर माय ओपिनियन, या सगळ्या गोष्टी पहिल्या सेंटेन्समध्ये लिहिलेल्या असल्या पाहिजे बाळांनो, जेणेकरून पेपर सेटरला वाटतं याचं ओपिनियन आहे, याचं पर्सनल ओपिनियन आहे, हे सब्जेक्टिव्ह आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं ओपिनियन वेगळं असू शकतो, म्हणून इथं तुम्हाला डायरेक्ट 2 पैकी 2 मार्क लगेच पेपर चेकर देऊन देतो बाळांनो. गोष्ट समजली? ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर तुमचा काय असतो बाळांनो? लँग्वेज स्टडी, है ना. लँग्वेज स्टडीचे एक्झॅक्ट कोणते प्रश्न येणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. उद्या परत एक व्हिडिओ बनणार आहे, त्याच्यात एक्झॅक्ट गोष्टी सांगून देईल मी तुम्हाला. ठीक आहे. आता बघा लँग्वेज स्टडीमध्ये बाळांनो, लँग्वेज स्टडीमध्ये डू ॲज डायरेक्टेड वगैरे गोष्टी असतात. आता या कशा लिहायच्या असतात तुम्हाला? पहिल्या ह्याच्यात काय, राजू वॉज अमेझड टू माय सॉलिटरी व्हिजिट टू द अम्ब्रेलाज. ठीक आहे, अंबरझारा, सॉरी. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला चूज द करेक्ट ऑप्शन बिगिनिंग माय सॉलिटरी. ठीक आहे, माय सॉलिटरीने बिगिन होणारं तुम्हाला करेक्ट ऑप्शन लिहायचं. ABCD 4 ऑप्शन दिलेले आहेत बाळांनो तुम्हाला, बघा ABCD. आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण सेंटेन्स लिहायचंय का सांगा मला? पूर्ण सेंटेन्स तुम्हाला लिहायचंय का? राजूवाला सेंटेन्स लिहायचं का? हे नाही लिहायचं राहत बाळांनो. तुम्ही इथं बघू शकतात, इथं डायरेक्ट C लिहिलेलं आहे, है ना. म्हणजे जे करेक्ट आन्सर आहे तुम्ही डायरेक्ट इथं लिहू शकतात बाळांनो, इथं तुमचा 1 मार्क कटणार नाही. ठीक आहे. त्यानंतर सेम सेकंड क्वेश्चन काय म्हटलंय त्यांनी डू ॲज डायरेक्टेडचा? जस्ट अ सेकंड. हा, अंबरझारा इज द हेवन फॉर द टायगर, लेपर्ड अँड स्लॉथ बियर्स. ठीक आहे, रिराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. डायरेक्ट तुम्ही सेंटेन्स लिहून घ्या, तुम्हाला परत प्रश्न लिहायची गरज नाही, इथं तुमचा 1 नंबर पक्का. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय बाळांनो. आता इथं बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला लक्ष द्यायचे. चूज द मिनिंग, चूज द करेक्ट मिनिंग फॉर द स्पूक्ड. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला मिनिंग लिहायचं आहे ना, स्पूक्ड हा वर्ड लिहा, त्याच्यानंतर अंडरलाईन हायफन द्या बाळांनो, आणि त्यानंतर तुम्हाला करेक्ट मिनिंग लिहायचं. हे थोडं योग्य दिसतं बाळांनो, फक्त हे तुम्ही लिहून आले ते थोडंसं नॉट गुड, त्याला मार्क द्यायला हवे पेपर चेकरने, फक्त ते एक प्रेझेंटेशनचा वे असतो बाळांनो. ठीक आहे, चला त्यानंतर आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये जायचंय बाळांनो. कशामध्ये जायचंय? लँग्वेज स्टडीमध्ये. लँग्वेज स्टडीमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, डू ॲज डायरेक्टेड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस. ठीक आहे, द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल इज द इश्यू ऑफ हू कॅरीज दिस सेल फोन्स इन द टुडेज इंडिया. फ्रेम WH क्वेश्चन. WH क्वेश्चन तुम्हाला फॉर्म करायचा आहे. ठीक आहे, WH क्वेश्चन मध्ये आता व्हॉटला मी अंडरलाईन का केलंय बाळांनो? कारण हे शो करतं की तुम्ही सेंटेन्स खूप करेक्ट लिहिलंय. पेपर चेकर पूर्ण सेंटेन्स सुद्धा वाचणार आहे, व्हॉट लिहिलेले लगेच तुमचे मार्क देऊन देईल. अशा पद्धतीचे अंडरलाईन तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलंय, ॲटिट्यूड्स हॅव ऑल्सो चेंज, रिराईट युजिंग देअर. ठीक आहे, आता इथं देअरला अंडरलाईन करायला पाहिजे होती मी, है ना, नाही केली. ठीक आहे, तुम्हाला करायची लेकिन देअर इज अ चेंज इन द ॲटिट्यूड. ठीक आहे, त्यानंतर तो परत तुम्हाला काय बनवायचंय बाळांनो, रिटॉरिकल क्वेश्चन तुम्हाला चूज करायचा आहे. जो करेक्ट असेल तो चूज करा, डायरेक्ट बाकीची लिहायची गरज नाही. ठीक आहे, त्यानंतर काय म्हटलंय, स्पॉट द एरर. स्पॉट द एरर मध्ये काय आहे बाळांनो, जो एरर आहे तो तुम्हाला अंडरलाईन करायचा आहे. ठीक आहे, हे व्यवस्थित दिसतं थोडंसं, है ना. चला पुढचा प्रश्न काय बाळांनो, आता तुमचा हा आतापर्यंत आपण काय बघितलं बाळांनो सांगा मला? आतापर्यंत काय बघितलं आपण? सीन पॅसेज बघितला. काय बघितला? सीन पॅसेज बघितला. आता आपण काय बघणार आहेत बाळांनो?
अनसीन पॅसेज बघणार आहोत. अनसीन पॅसेज तुम्ही प्रेडिक्ट करू शकता का कोणता येणार आहे, कोणता तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. ठीक आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बाळांनो एक महत्त्वाची गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन बोर्डात तिथूनच येतील बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकता. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे. तुम्ही पण काढणार बाळांनो. ठीक आहे. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात बोर्डात, असं एका बोर्ड आम्हाला प्रश्न सांगून देतात अशी काही गोष्ट नसते बाळांनो. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते की हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. कोणतं वर्ष आड करून आलेला आहे जेणेकरून हा प्रश्न या वर्षी येणार आहे. ठीक आहे. अशी पूर्ण अनालिसिस असते बाळांनो. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. नक्कीच एनरोल करा बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न हा लास्ट अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. मेक ऑर ब्रेक ऑपॉर्च्युनिटी आहे बाळांनो. ठीक आहे. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. ठीक आहे. लक्षात ठेवा 12वी बोर्डाचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघितला जातो बाळांनो, आणि आता तुमचा स्कोर येणं खूप गरजेचं आहे. आता या क्षणी तुम्ही 1000 प्रश्न सोडू नाही शकत बाळांनो. त्यासाठी आपण लिमिटेड प्रश्नांचा एक कोर्स क्रिएट केलेला आहे जेणेकरून तुमचे मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बाळांनो, लगेच एनरोल करा. अनसीन पॅसेज मध्ये पण सेम गोष्टी आहेत बाळांनो, तुम्ही बघू शकतात. काय म्हटलं इथं, चूज द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. डायरेक्ट तुम्हाला एक सेंटेन्स लिहायचं जे पण करेक्ट असेल अशा पद्धतीने. ठीक आहे. आता 4थ्या नंबरचं करेक्ट होतं, डायरेक्ट 4थ्या नंबरचं लिहिलं. त्यानंतर लिस्ट 2 वेस्ट इन विच डेअरी फार्मिंग इज बेनिफिशियल फॉर द फार्मर. ठीक आहे. तुम्हाला डायरेक्ट 2 गोष्टी लिहायच्या आहेत. ठीक आहे. लिस्ट करायची 1, 2. आता इथं बघा, हे माझं आन्सर होतं म्हणून मी यांना रोमन कॉलम मध्ये नाही लिहिलं, याच्यात इथं लिहिलं. ठीक आहे. जर त्यांचा क्वेश्चन काही राहिला असता मी त्यांना रोमन कॉलम मध्ये लिहिलं असतं. समजताय गोष्ट है ना. आय होप गोष्टी मी सोप्या करून देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला जेवढ्या होत असेल तेवढ्या. ठीक आहे. सेम पद्धतीने हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आता परत पर्सनल रिस्पॉन्स आला बघा. आता पर्सनल रिस्पॉन्स मी इथं कसा लिहिलेला आहे बघा. अकॉर्डिंग टू द नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ 1994. ठीक आहे. याच्यात एक जस्ट अ सेकंड, A4 सॉरी, हा तुमचा क्वेश्चन आहे, हा A4 आहे तुमचा. ठीक आहे. कमीत कमी किती ओळी सांगितला मी तुम्हाला, कमीत कमी 5 ओळी तर तुम्हाला लिहायच्याच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स लिहायचा आहे बाळांनो. ठीक आहे. बेटर असेल की तुम्ही स्टार्ट करा अकॉर्डिंग टू मी, ऍज पर माय ओपिनियन. ठीक आहे. ते बेटर असतं बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर परत लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीला काय करणार, रिराईट आहे तर डायरेक्ट रिराईट पीपल पासून तुम्हाला सुरुवात करायची बाळांनो. बघा इथं बरोबर केलेलं आहे, जस्ट अ सेकंड है ना. इथं आता पीपलला अंडरलाईन करायला हवी होती, विच इज गुड प्रॅक्टिस. ठीक आहे. त्यानंतर जशा तुमच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. आता इथं बघा, इथं काय विचारलंय तुम्हाला, अँटोनिम्स. आता फक्त अँटोनिम्स विद्यार्थी काय लिहून येतात, हे लिहून येतात. हे नाही लिहायचंय, पूर्ण लिहायचंय बाळांनो. फर्टिलिटी, एक्स इनफर्टिलिटी. ठीक आहे. अशा पद्धतीने. चला आता आपण वळूया बाळांनो बी पार्टकडे. ठीक आहे. बी पार्ट काय याचा, बी पार्ट आहे बाळांनो तुमची समरी रायटिंग. समरी रायटिंग मध्ये आता तुम्हाला पॉइंटर्स दिलेले असतात बाळांनो. ठीक आहे. पॉइंटर्स दिलेले असतात. कशा पद्धतीने पॉइंटर्स दिलेले असतात तुम्हाला. ठीक आहे. क्वेश्चन मी पूर्ण इन्क्लूड केलेलं नाही. याचं इथं तुम्हाला पॉइंटर्स दिलेले असतील किंवा पॅसेज दिलेला असेल त्याची तुम्हाला समरी लिहायची आहे. ठीक आहे. समरी रायटिंग मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी हेडिंग द्यायची तुम्हाला गोष्टींना. हेडिंगला तुमचे मार्क्स असतात. काय असतात, मार्क्स असतात हेडिंगला. ठीक आहे. जर हेडिंग दिलेली पेपर चेकरला वाटतो सगळ्या गोष्टी बरोबर लिहिलेल्या द्यायला मार्क है ना. अशा पद्धतीने तुमच्या आरामात मार्क तुम्हाला भेटून जातात. समरी रायटिंग कमीत कमी तुम्हाला 10 ओळी लिहायच्या आहेत बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघणार माइंड मॅप. माइंड मॅप मध्ये आता हा माइंड मॅप बाळांनो, हा माइंड मॅप योग्य नाहीये. ठीक आहे. आता मी जो काढलेला आहे, ठीक आहे, माइंड मॅप. ठीक आहे. आता माइंड मॅप मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, मी इथं कंप्लीट बॉक्सेस वगैरे गोष्टी काढायला पाहिजे होत्या. आता हा पेपर मी तुम्हाला फक्त सॅम्पलसाठी लिहून दाखवलेला आहे म्हणून या सगळ्या गोष्टी मी विसरलो करायला. ठीक आहे. काल रात्री हा पेपर लिहिलेला आहे. तर या गोष्टी तुम्हाला इन्क्लूड करायच्या, ही बॉक्सेस तुम्हाला काढायचे. ठीक आहे. यांना मार्क्स असतात बाळांनो, प्लीज समजून घ्या या गोष्टीला. ठीक आहे. विद्यार्थ्यांना वाटतं अरे ठीक आहे ना, समजून जाईल पेपर चेकर नाही समजत. ठीक आहे. माइंड मॅप झालं. आता आपण पोएट्रीवरती येऊया. पोएट्रीमध्ये पण सेम गोष्ट, तुम्हाला पोएम पहिले वाचायचे बाळांनो. त्यानंतर मॅच द फॉलोइंग आहे, तर मॅच द फॉलोइंग बघा. आता मॅच द फॉलोइंग इथं बघा कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. पहिल्याचं जे करेक्ट आहे ते लिहिलं, दुसऱ्याचं जे करेक्ट आहे ते लिहिलं, तिसऱ्याचं जे करेक्ट आहे. आता भरपूर विद्यार्थी काय कॉलम काढत बसतात आणि अशा अंडरलाईन करत बसतात, अशा गोष्टी करत बसतात बाळांनो. हे तुम्ही 5th पर्यंत करायचे. ठीक आहे. आता या गोष्टी तुम्हाला टाळायच्या, या सगळ्या गोष्टी नाही करायच्या. तुम्हाला अशा पद्धतीने मॅच द फॉलोइंग लिहायचे असतात बाळांनो. ठीक आहे. चला त्यानंतर काय बाळांनो, इंटरफेरन्स वगैरे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. गिव्ह रिझन मध्ये तुम्ही काय करणार, प्रॉपर तुम्ही लिहिणार, बिकॉज लिहिणार. ठीक आहे. त्यानंतर तुमचं गिव्ह रिझन वगैरे लिहिणार. ठीक आहे. चला त्यानंतर तिसरा प्रश्न असतो पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स मध्ये मी काय सांगितलं, अकॉर्डिंग टू मी, ऍज पर माय ओपिनियन आणि मिनिमम 5 लाईनी तुमच्या असल्या पाहिजे. अशा पद्धतीने उत्तर तुमचं लिहिलं गेलं पाहिजे बाळांनो.
आय ॲग्री. बघा, आय ॲग्री, आय मी, ॲज पर माय ओपिनियन, अकॉर्डिंग टू मी, व्हॉट आय थिंक, आय असतो बाळांनो, म्हणून त्यामुळे तुमचा 1 मार्क कट होत नाही. ठीक आहे, चला त्यानंतर प्रश्न काय बाळांनो, पोएटिक डिव्हाइस. पोएटिक डिव्हाइस मध्ये तुम्हाला काय येणार आहे, फिगर ऑफ स्पीच. ठीक आहे, फिगर ऑफ स्पीचचे कोणते प्रश्न येणार आहेत हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. ठीक आहे, सांगितलंय ना लास्ट व्हिडिओमध्ये, पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, पिक आउट अँड एक्सप्लेन अँड एक्झाम्पल ऑफ सिमिली. ठीक आहे, या फिगर ऑफ स्पीचचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं, तुम्हाला प्रॉपर लिहायचंय, त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचंय बाळांनो. ठीक आहे, जनरली अशा प्रश्न नाही आहेत. जनरली प्रश्न काय येतो, तुम्हाला फिगर ऑफ स्पीच ओळखायचं असतं. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला पोएम कंपोज करायची असेल है ना, पोएटिक क्रिएटिव्हिटी, तुम्हाला ब्युटी ऑफ नेचरवरती पोएम क्रिएट करायची. कशा पद्धतीने क्रिएट करणार, अशा पद्धतीने. पोएमला सगळ्यात पहिले हेडिंग पाहिजे बाळांनो, आणि पोएम पॅराग्राफ नसतो बाळांनो, प्लीज या गोष्टीला समजून घ्या. भरपूर आता मी पेपर चेक करतो ना, विद्यार्थी पॅराग्राफमध्ये पोएम लिहितात बाळांनो, तसं नाही लिहायचं तुम्हाला. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी, या दोघं बाजूला स्पेस सोडायची तुम्हाला. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या है ना. किती ओळींची, 6-7 ओळींची पोएम असली पाहिजे बाळांनो. त्यानंतर बघा, त्यानंतर प्रश्न काय, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. ॲप्रिशिएशन मध्ये तुम्हाला ऑलरेडी पॅराग्राफ दिलेला असतो, ऑलरेडी पॉइंटर्स दिलेले असतात, फक्त तुमच्या भाषेत तुम्हाला लिहायचं असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हेडिंग द्यावी लागेल. ठीक आहे, कोणतं टायटल द्यावं लागेल. ठीक आहे, तुम्ही कॅरेक्टर लिहावं लागेल. या सगळ्या गोष्टी थोड्या इन्क्लूड करायच्या असतात. जर तुम्हाला प्रश्न अजिबात येत नाही बाळांनो, सिंपल पॅसेज लिहून या, तुमचे मार्क कट होणार नाही. ठीक आहे, हे केव्हा सांगितलं मी, लास्ट मोमेंटला सांगितलंय. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट काढू घेऊ शकतात वाटल्यास तर. त्यानंतर आपण येतो बाळांनो सेक्शन सी वरती, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. रायटिंग स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिला प्रश्न तुम्हाला काय असतो बाळांनो, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज वर्सेस स्टेटमेंट ऑफ पर्पज वर्सेस ग्रुप डिस्कशन. काय सोडवायचंय तुम्हाला, ग्रुप डिस्कशन सोडवायचंय. ठीक आहे, आता इथे मी ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज ॲज अ सॅम्पलसाठी तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. आता ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज किंवा ग्रुप डिस्कशन तुम्ही सोडू शकता. ठीक आहे, ग्रुप डिस्कशन थोडंसं लेंदी होऊन जातं, पण ग्रुप डिस्कशन सोपं असतं. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज मध्ये काय असतं बाळांनो, एक गोष्ट समजून घ्या, कॉन्टेंट खूप कमी असतं, खूप कमी लिहायचं तुम्हाला. काय करायचंय, खूप कमी लिहायचंय. पण इथं पेपर चेकरना वाचतो की यांनी काय लिहिलेलं आहे ना. जर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही लिहू शकतात, काही हरकत नाही. जीडी मध्ये काय असतं बाळांनो, पेपर चेकर वाचत नाही, 2-3 विद्यार्थ्यांचं कॉन्व्हर्सेशन बघून घेतो फक्त, बस झालं, मार्क देऊन देतो. हे ॲज अ पेपर सेटर पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय, विद्यार्थ्याचा पॉईंट ऑफ व्ह्यूने हे सोपं आहे तुम्हाला करायला. गोष्ट समजते. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला व्हीएम लिहायचा आहे बाळांनो, व्हर्च्युअल मेसेज लिहायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर ईमेल, रिपोर्ट, इंटरव्ह्यू क्वेश्चन. याच्यात काय लिहिणार बाळांनो तुम्ही, ईमेलमध्ये पहिले फ्रॉम लिहिणार, त्यानंतर टू लिहिणार, त्यानंतर सीसी लिहिणार, त्यानंतर बीसीसी लिहिणार, त्यानंतर सब्जेक्ट लिहिणार बाळांनो, त्यानंतर सुरू करणार तुम्ही है ना. त्यानंतर तुम्ही काय करणार, सुरू करणार, आणि शेवटी लिहिणार रिगार्ड्स है ना. या सगळ्या गोष्टी मध्ये काय लिहा, पेपर चेकरला घंटा काही घेणं देणं नाही, सोप्या भाषेत है ना. फक्त लिहिलेलं असलं पाहिजे काही ना काही है ना. या सगळ्या गोष्टी फक्त पेपर चेकर चेक करतो. अर्धा मार्क इथं झालं 1.5 मार्क. ठीक आहे, त्यानंतर याला 1.5 मार्क. ठीक आहे, अशा पद्धतीने मार्क डिस्ट्रीब्युशन तुमचं करतो पेपर चेकर. चला, त्यानंतर तुमचं काय, स्पीच रायटिंग, त्यानंतर कम्पेरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडिया, नाही जस्ट अ सेकंड, एक्सपान्शन ऑफ आयडिया. या तर याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही, याच्यामध्ये तुम्हाला करायचं एक्सपान्शन ऑफ आयडिया. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो, कारण त्यांनी ऑलरेडी तुम्हाला पॉइंटर्स दिलेले आहेत बाळांनो. पॉइंटर्स दिले, तुम्हाला काय करायचे, तुमच्या भाषेत एक्सपांड करायचंय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हेडिंग तुम्हाला द्यायची. ठीक आहे, याला मार्क असतात. हेडिंग दिली, त्यानंतर तुमच्या भाषेत लिहा ना, तुम्हाला जे वाटतं ते लिहा, काही हरकत नाही बाळांनो. एवढ्या पेपर चेकरकडे 2 तास नाही राहत तुमचा पेपर चेक करायला, एवढ्या गोष्टी कोणी नाही बघत है ना. फक्त तुम्हाला हेडिंग वगैरे द्यायची आहे, जेणेकरून पेपर चेकरला वाटेल व्यवस्थित लिहिलेल्या आहेत गोष्टी. ठीक आहे, त्यानंतर इथं अजून एक एक्झाम्पल मी याचं टाकलेलं आहे. ठीक आहे, आता बघा, रिव्ह्यू, ब्लॉग, अपील. ठीक आहे, याच्यामध्ये मी जनरली सजेस्ट करतो विद्यार्थ्यांना रिव्ह्यूसाठी. ठीक आहे, रिव्ह्यू सोपा असतो बाळांनो. ठीक आहे, पण इथं तुम्हाला हे करून दाखवलेलं आहे. ठीक आहे, ब्लॉक करून दाखवलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. जस्ट अ सेकंड. आता वळूया आपण नॉवेलवरती. नॉवेलचे प्रश्न कशा पद्धतीने येणार आहेत, अशा पद्धतीचा तुमचा नॉवेलचा पहिला असेल बाळांनो, कम्प्लीट द ॲज पर इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रिराईट द स्टेटमेंट इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आता क्रोनॉलॉजीमध्ये बघा कसे लिहिलेले आहेत.
2 नंबर आधी 2 नंबर टाकला, त्यानंतर 4 नंबर टाकला, 1 नंबर, 3 नंबर, ही झाली क्रोनॉलॉजी. पण त्याचा जो क्वेश्चन असतो तो 1 नंबर मी ऑलरेडी पहिला याच्यात टाकलेला आहे बाळांनो. ठीक आहे, मग क्रोनॉलॉजी त्याचं सेंटेन्स, क्रोनॉलॉजी त्याचं सेंटेन्स, क्रोनॉलॉजी त्याचं सेंटेन्स, अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. बाकीचा नॉवेल सेक्शन तुम्ही इथं बघू शकता बाळांनो. नो एक्सप्लेनेशन नीडेड फॉर दिस. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अंडरलाईन, जर तुम्हाला काही विचारलंय तर त्याला अंडरलाईन करा, है ना. अशा पद्धतीने पेपर कसा व्यवस्थित दिसतो ना बाळांनो, साफ सुथरा दिसतो. इथं बघा अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय, त्यानंतर एक अंडरलाईन टाकायची, त्यानंतर दुसरी अंडरलाईन, तिसरी अंडरलाईन, अशा पद्धतीने जर तुम्ही पेपर लिहिला बाळांनो, मी सांगतो या पेपरमध्ये 80 पैकी 80 मार्क कुठंच गेले नाही तुमचे. 80 पैकी 80 एक गॅरंटी देऊन सांगतो मी तुम्हाला, 80 पैकी 80 कुठंच गेले नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पेपर लिहा बाळांनो. आणि आता 2 दिवस आहेत, पूर्ण इंग्लिशचाच अभ्यास करा, बाकी सब्जेक्ट राहू द्या आता. ठीक आहे, कारण आपल्याला इंग्लिशमध्ये 80 पैकी 80 पाहिजे, जेणेकरून आपला स्कोर वाढेल. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जेन्युअनली हवा आहे बाळांनो. 3000 लाईक्स कंप्लीट करा उद्यापर्यंत. उद्या मी असा व्हिडिओ टाकेल ज्याच्यात एक्झॅक्ट क्वेश्चन सांगेल मी. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच सांगा मला व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये कसा वाटला तुम्हाला. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.